नमस्कार. यशवंतराव चव्हाण सेंटरच्या पत्रकारिता विभाग MGM विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर याच्या आयोजित महाराष्ट्र महिला पत्रकार संमेलन या कार्यक्रमात मी आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. माझ्या अनेक वर्ष ज्यांच्याबरोबर मी काम केलं, ज्यांनी कधी प्रेमही केलं, हक्कानी टीकाही केली, अशा राहीताई, कल्पना शर्माजी, व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांना उपस्थित बंधू आणि भगिनींनो, खरं तर मी या एवढ्या जेंडरच्या थोडीशी विरोधात आहे. याचं कारण असं की जेव्हा प्रस्ताव आला की महिला पत्रकारांबद्दल आपण एक वेगळं संमेलन घ्यावं, माझं मत राहीते थोडंसं वेगळं होतं आणि तुम्ही यातलं जिवंत उदाहरण आहात. तुमच्याकडे महिला पत्रकार म्हणून आम्ही कधीच नाही पाहिलं, आम्ही पत्रकार म्हणून तुमच्याकडे पाहिलं. आणि या जेंडर बायसेसमध्ये हा परिसंवाद घ्यावा का नाही, हा एक माझ्या मनात प्रश्न पडत होता. कारण मी स्वतः जेव्हा काम करते तेव्हा मी स्वतःला महिला खासदार समजत नाही, मी स्वतःला खासदार समजते. आणि एकीकडे आपण 21व्या शतकात जेंडर इक्वालिटीकडे जातो आणि मी पुढे जाऊन सांगेन, ज्या पक्षामध्ये मी काम करते त्या पक्षात थर्ड जेंडरलाही आम्ही तेवढाच मान सन्मान करतो. या देशातलं पहिला राजकीय पक्ष असेल ज्याच्या थर्ड जेंडरसाठी आम्ही वेगळं युनिट काढलेलं, आम्ही त्यांना अदर्स किंवा ऑप्शन्समध्ये ठेवत नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं समाजात जसं पत्रकारिता ही पारदर्शकपणे समाजातल्या सगळ्या घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करते, तसंच राजकीय पक्ष हे काय फक्त सत्ता आणि विरोधात नसतात, पण अनेक सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठीही राजकीय पक्ष असतात. म्हणजे आता कदाचित तुम्ही नवीन पिढी फार बसली इथे, तुम्हाला असं वाटत असेल आम्ही तू मेमेसाठीच आमचं राजकीय जे काही जीवन आहे त्याच्यात घालवतो. राहीता इथे आहेत, कल्पनाताई इथे आहेत, त्या तुम्हाला सांगतील की एक काळ त्यांनी असा बघितलाय की राजकारणात जरूर विरोध होत होते, पण ते पॉलिसीवर होते, वैयक्तिक कधीच नव्हते. द पॉइंट आय एम ट्राइंग टू टेल दीज यंगस्टर्स इज देयर वॉज अ इरा इन इंडिया where I don't think there were any personal issues in politicians. It was the policy and your ideology that defined which side you are on, whether you are left, whether you are right, whether you are center of left. But unfortunately today policy is least discussed and personal allegations and issues are far more discussed than what we were. I grew up in a society which is very, very equal. I don't think it even occurred to me that I was a girl. I don't think somebody told me, you're a girl, तू मुलगी आहेस, तू हे करू शकत नाहीस. I've never heard that in my life, ever. So, I think हे करत असताना मला स्वतःला असं वाटलं की आणि ह्याच्या मागे मला हे एक क्रेडिट एका पुरुषाला दिला पाहिजे. हे दत्ताभाऊंची आयडिया होती की हे महिलांसाठी आपण केलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर महिला पत्रकारांचे, जसे खासदारांचे, कुठल्याही म्हणजे समाजात आपण शेवटी समाज असतो, आपले सगळे इश्यूज हे समानच असतात. म्हणजे तुम्हालाही असं वाटत असेल की पार्लमेंटमध्ये रॅगिंग होत नाही महिलांना, ते महिलांना होतं. आता ते प्रकार वेगळे असतात, म्हणजे ते कॉलेजसारखं रॅगिंग नसतं. पण आता तुम्ही कशाला पर्सनल रॅगिंग म्हणाला, तर तुम्ही कामावर जेव्हा जाता तेव्हा कोणी तुमच्या कपड्यावर आणि केसावर कॉमेंट करत असेलच, असं मी समजून चालते, जे कदाचित तुम्हाला आवडतही नसेल. लुकिंग गुड टुडे, असे कधीतरी आपल्या मनात देखील येतं का? पण आपल्याला कॉमेंट्स येतात, साडीचा रंग छान आहे आज, आणि तू का माझ्या साडीच्या रंगाकडे बघतोय? युअर नॉट माय फ्रेंड, युअर माय कॉलिग, वी आर प्रोफेशनल्स. मीही राज्यात फिरते, देशात फिरते, मला टॉयलेट्स वाढलेले कुठे दिसत नाही. तुम्हाला दिसत असतील तर प्लीज मला सांगा, मी त्याचं मॅपिंग करेन. म्हणजे आठवत असेल तुम्हाला की प्रत्येक शाळेत टॉयलेट हे 11 वर्षापूर्वी एक मोठं कॅम्पेन या देशात चाललं होतं. मी विरोधक म्हणून टीका करत नाही, मी काही फॅक्च्युअल गोष्टी ज्या आमच्याही काळात करायच्यात, आम्ही ते टॉयलेट्स करायला हवे होते. मग ते आम्हाला विचारतात 70 वर्षात का नाही केलं. आम्ही बरीचशी टॉयलेट्स केली, पण तुम्ही प्रॉमिस केली तेवढी आम्ही केली नाही, हे मी प्रांजळपणे कबूल करते. पण मग तुम्ही केली का? मग तुम्ही आणि आम्ही सेमच आहोत, मग राहिला काय फरक तुमच्यात आणि आमच्यात? आम्ही एवढं प्रॉमिस तरी नाही केलं, ॲटलिस्ट आय डिडंट फेल यू.
दॅट आय प्रॉमिस समथिंग अँड आय डिडंट डिलिव्हर. यांनी तर प्रॉमिस करून तुम्हाला फेल केलं. म्हणजे असे अनेक मुद्दे आहेत. म्हणजे बेसिक मुद्दा आजही 21व्या शतकात आपल्या आयुष्यात एवढा बदल झाला असला, मेट्रो आली, विमानतळं आली, मोठ्या रेल्वे झाल्या. काल मी इंस्टाग्रामवर एक रील पाहिला. त्या रीलमध्ये असं वाटत होतं स्वित्झर्लंडचा तो रील आहे. तो स्वित्झर्लंडचा रील नाहीये. ती ट्रेन चालली आहे पुण्यावरनं आपलं दिल्लीवरनं काश्मीरला. अतिशय उत्तम ट्रेन होती ती. इट्स अ वेलकम स्टेप. आय एम फॉर मेट्रोज, आय एम फॉर ऑल इन्फ्रास्ट्रक्चर. पण जर बेसिक मला जर टॉयलेट मिळत नसेल तर त्या हायवेच्या समृद्धी मार्गाचा करू काय मी? What is your priority is very important of any government, and I am a part of that system, so I can't run away from the fact that I am away from it because I am in the opposition. No. बेसिक सॅनिटेशनचा आपला मुद्दा नाही. आणि तुम्ही किती ते एक मुलगी आहे तिचं नाव मी आता विसरले, काय तिचं नाव, ती आहे माझ्या वेबसाईटवर पण, माझ्या इंस्टाग्रामवर मी तिचा फोटो टाकलाय. मला नेहमी तिचं कौतुक वाटतं. सगळे पुरुष तो एवढा मोठा दंडा आणि कॅमेरा घेऊन धावत असतात. ही एकटी मुलगी आहे जी, तिचं नाव काय मला आठवत आहे, माझ्या इंस्टाग्रामवर आहे तिचं नाव. एवढा मोठा कॅमेरा आणि तो स्टँड घेऊन ती एकटी पुरुषांच्या बरोबरीने धावत असते. आय शडर. म्हणजे मला कधी कधी वाटतं की बापरे, दिस ब्रेकिंग न्यूज, आणि किती टायरसम काम आहे. कुणाच्या तरी घराच्या बाहेर जाऊन तासन तास उभं राहायचं. व्हॉट अ बोरिंग जॉब इट इज. थिंक अबाउट इट. म्हणजे मी सकाळी वॉकला 7ला जाते, तो बाबा तिथेच उभा असतो. मी 8:30ला परत येते, तो बाबा तिथेच उभा असतो. मी म्हणणार आहे ते आमच्या घरी कोणी जाणार पण नाही, येणार पण नाही, तू शांत राहा, चहा पी जरा. कशाला तो माझ्या घरी 7 वाजता आलाय म्हणजे त्याच्या घरून तो 5:30ला निघालाय. तर 4:30ला तो रेडी होऊन आंघोळ करून नाश्ता करून घरातून डब्बा घेऊन निघालाय का नाही, गॉड ओन्ली नोज. इट्स अ हार्ड लाईफ टू बी अ जर्नलिस्ट टुडे अँड विथ चेंजेस. म्हणजे आधी कसं राहीताई तुम्ही जेव्हा करिअर सुरू केलं, डेस्क जॉब होता तो. But mostly much better than today's that breaking news and that camera running from pillar to post for waiting for something to happen. आणि मोस्ट म्हणजे मागच्याच आठवड्यातली गोष्ट विच आय थॉट वॉज मोस्ट इन मधले प्रश्न बघाच, पण एक लार्जर मीडिया म्हणून इंट्रोस्पेक्शन. जे ब्रिज कॅन्डी हॉस्पिटलच्या बाहेर ते 20 कॅमेरे लावून तुम्ही धर्मेंद्रजींची वाट बघताय, हे किती वाईट आहे मला सांगा. इट इज सो इनसेन्सिटिव्ह. त्याच्या मुलाला येऊन हात जोडावे लागले की प्लीज आम्हाला आमची प्रायव्हसी द्या. कशाची वाट बघत होता तुम्ही? कुठल्या बातमीची? इतका आपला समाज इतका ड्राय झालाय. म्हणजे मी समजू शकते की ती ब्रेकिंग न्यूज त्यांच्यासाठी महत्वाची असेलही, पण दिस इज नॉट द वे टू डू इट. त्यामुळे तुम्ही एक मीडिया म्हणून ह्याही गोष्टीची चर्चा झाली पाहिजे की तुम्ही एक महिला म्हणून तुमच्या समोरची आव्हानं, तुम्हाला होणारे, आणि पत्रकार पुरुष वाईट आहेत असं नाही, सगळ्या समाजात आणि सगळे पुरुष वाईट असतात असंही नाही. इथेही बसलेल्या ह्याच दत्ताभाऊंनी जे पुरुष आहेत त्यांनीच सांगितलं ना, महिलांच्या प्रश्नावर आपण एक वेगळं. आणि माझं म्हणणं आहे की माझ्या आयुष्यात जे जे मोठे निर्णय झाले ते पुरुषांनीच घेतलेले. म्हणजे मला मताचा अधिकार हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांनी दिला जो पुरुष आहे. शिक्षणामध्ये त्या काळामध्ये पुरुषांनीच निर्णय घेतला, तेव्हा सावित्रीबाई शिकल्या ना, तो पुरुषच होता ना. अशी किती तुम्हाला उदाहरणं देऊ ज्याच्यात पुरुषांनी निर्णय घेतले. म्हणजे सगळे पुरुष वाईट असतात. माझे वडील, नवरा आणि मुलगाही पुरुषच आहेत, वाईट नाही आहेत. त्यामुळे एक आपलं जे एक जेंडर क्लासिफिकेशन चाललंय की आपली लढाई पुरुषांच्या विरोधात आहे, आय थिंक गेट आउट ऑफ दॅट बॉक्स, ब्रेक द ग्लास सिलिंग. आणि आपली लढाई कुणाच बरोबर नाही आहे. यू हॅव टू बिल्ड फॉर युअर सेल्फ. तुम्ही स्वतःला त्या चौकटीतून बाहेर काढा. आणि जज लोक कुठल्याही समाजात करणारच ना तुम्हाला, मलाही करतात. म्हणजे गंमत म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगते जी मी अनेक वेळा सांगितलेली आहे की माझी मुलं लहान असताना मी शाळेत जायची. एकतर माझं बॅकग्राऊंड गोज अगेन्स्ट मी एव्हरीवेअर आय गो. त्यामुळे त्या उच्चभ्रू शाळेमध्ये त्यांना असं वाटायचं की सदानंद सुळेंना इंग्लिश येतं, मला येत नाही, माझं कदाचित शिक्षण झालंही नसेल. तर त्या प्रिन्सिपल नेहमी फक्त सदानंदकडे बघून बसायच्या. मी आई म्हणून शेजारी बसलेली असायची की वाय शी नॉट आस्किंग मी एनिथिंग. शी प्रॉब्ली थॉट आय वॉज एन इनकॉम्पिटंट पेरेंट. पॉलिटिकल बैकग्राउंड इसको क्या पता है, मे बी, आई डोंट नो. आय एम थिंकिंग फॉर हर सेल्फ, आय एम थिंकिंग फॉर टू. तर झालं. मग शाळेत मुलं गेली आणि त्याच्यानंतर शाळेत आम्ही गेलो की जर चांगला रिझल्ट असेल तर काय प्रॉब्लेमच नसायचा. आणि तेव्हा सगळे म्हणायचे माय गॉड द सुळे फॅमिली इज सो अकॅडमिक, चिल्ड्रन आर डुईंग सो वेल.
मीन सुळे फॅमिली सो अकॅडमिक म्हणजे आम्ही काय नाही आहोत का, हा एक प्रश्न पडतोच ना. दॅट्स व्हॉट इट ऍक्च्युअली मीन्स. आणि नंतर एकदा मला अजून आठवतं की माझ्या मुलालाच मॅथ्समध्ये कमी मार्क पडले होते. तेव्हा जेव्हा मी शाळेत गेली होती त्यांनी सांगितलं, मिसेस सुले, द प्रॉब्लेम इज यू आर टू बिझी बिल्डिंग अ करिअर. आय थिंक यू नीड टू गिव्ह सम मोर टाइम टू युअर चाइल्ड. अरे तू चांगली मार्क मिळाले तर सदानंद सुळेंना सगळं क्रेडिट मिळालं होतं, कमी मार्क मिळाले तर माझं करिअर आलं. हाऊ इज दॅट फेअर? आणि बोलणारे पुरुष नव्हता, बोलणारी बाईच होती मला. आय मीन दिस इज ऑड ना, की सगळं चांगलं झालं तर सुळे फॅमिली आणि वाईट झालं तर पवार फॅमिली, आणि कारण का आई तिथली आहे म्हणून. जर उलटं असतं तर तेच लॉजिक लावलं असतं. सो दिस जजिंग ऑफ द जेंडर किंवा फिमेल फिटिसाइडचा इश्यू आजही, तो मानो या ना मानो, जेंडर बायसेस आहेत का आहेत, आणि ते कमी व्हायच्या ऐवजी वाढत चाललेत. आणि शहरी भागात ते आणखीन वाढत आहेत, विच इज सो सरप्राइझिंग. म्हणजे उलट आपल्याला जेंडरमध्ये आपण अडकायलाच नाही पाहिजे. मी तर अडकतच नाही. त्यामुळे आय कॅन्ट बिलीव्ह की 21व्या शतकात कोणीतरी जेंडरमध्ये अडकूही शकतं. की मुलगी झाली याचं दुःख आहे आणि मुलगा झाला याचा आनंद आहे. त्यामुळे सगळ्या सामाजिक प्रश्न म्हणजे आजच्या तुमच्या या चर्चेतून मला अपेक्षित आहे की तुम्ही तुमचे प्रश्न जे पत्रकार एक प्रोफेशनल म्हणून जरूर करा, पण त्याचबरोबर पुढे जाऊन समाजावर तुम्ही किती इम्पॅक्ट करू शकता. म्हणजे राहीताईंकडे मला नाही वाटत म्हणजे त्या त्यांच्या भाषणात सांगतील, पण एक महिला एडिटर म्हणून कोणी तुमच्याकडे आम्ही तरी कोणी कधी पाहिलेलंच नाही की आपल्या एवढ्या मोठ्या वर्तमानपत्राची एक महिला आहे. म्हणजे जे गिरीश कुबेर आमच्यासाठी आहेत तेच तुम्ही आहात ना आमच्यासाठी, किंवा जे राजीव खांडेकर असतील किंवा महाराष्ट्र टाइम्समध्ये तळवळकर साहेबांपर्यंत आजपर्यंत. असं आम्ही तुम्हाला कधी जेंडरमध्ये कधी तुम्ही अडकलाच नाही. तर हाऊ डिड यू ब्रेक दॅट ग्लास सिलिंग इज व्हॉट यू शुड टेल अस. की तुम्ही कसा ट्रॅप नाही झाला त्या जेंडरमध्ये. तुमचाही संघर्ष असेल, तुमचेही अनेक अनुभव असतील, पण तुम्ही त्या चौकटीत कधीच बसला नाही. आणि त्यातून एक नवीन शब्द ज्याला खूप लोकांना आजकाल ऑफेन्स आहे की इज लिबरल. मी स्वतःला कधीच लिबरल समजत नव्हते. इट वॉज जस्ट अ लाईव्हलीहूड. आजकाल सांगायला लागते ओ दोज लिबरल्स, अर्बन नक्सल्स. इट्स अ जोक यार. आम्ही ज्या महाराष्ट्रात शिकलो नाही तुमच्यापेक्षा 10 पटीने आम्ही मॉडर्न आहोत. आम्ही साडी नेसत असू पण आमचे, मला नाही वाटत आमचे विचार जळमटलेले आहेत. आम्हाला इथे व्यासपीठावर कुणालाही सांगितलं असं करा, तुम्हाला प्रमोशन पाहिजे ना 4 मंगळवार करा, लगेच मंगळवार करतील. सगळे म्हणतील त्याच्याऐवजी 3 तास आम्ही ऑफिसमध्ये काम करू, आम्हाला प्रमोशन मिळेल. श्रद्धा ही कुणावर ठेवायची हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. इट इज युअर पर्सनल इश्यू, तुमच्या उंबरठ्याच्या आत. पण अंधश्रद्धा प्रमोट करणं हे बाबा कुठून आलेत सगळे हो. एवढे मला नाही वाटत. मी कॉलेजमध्ये होते तेव्हा एवढे. परवा एक माझे फ्रेंड आहेत दिल्लीचे, ते एका बाबांना भेटायला गेले होते आणि मला म्हणले अरे ताई बाप मिली लो. म्हणलं किसको. आता मी नाव सांगणार नाही कारण का प्रत्येकाच्या श्रद्धेचा विषय असतो तो. तर ते म्हणले असं असं आहे. म्हणलं काय सांगितलं. ते म्हणले अहो ते खूप पॉवरफुल आहेत, यंग आहेत वयानी, पण काय गाईडन्स देतात. नाव सांगितलं त्यांनी. म्हणलं अरे छोड ना, वो पुणे आया था उसको चिट्ठी निकाला और बोला कि ये सांसद बनेगा, उसको टिकट नहीं मिला. आता हा माझा स्वतःचा ऑन रेकॉर्डचा अनुभव आहे. कारण का मी तिथूनच गेले. कारण का माझ्या घराच्या जवळ त्यांनी मोठं हे ठेवलं होतं, मोठा प्रोग्राम. हजारींनी लोक त्यांच्या पाया पडायला जात होते आणि ते काहीतरी ठेवतात आणि त्याच्यातून काढतात. तर जो ऑर्गनायझर होता त्याला त्यांनी चिठ्ठी काढून सांगितलं की तू खासदार होणार आहेस. त्याला तिकीटच नाही मिळालं. आणि नंतर तो घरस्थ माझ्या विमानात होता. म्हटलं अहो तुम्ही एवढा मोठा कार्यक्रम. नाही ताई असं कधी कधी होतं ना, पण माझी श्रद्धा आहे. म्हटलं छान आहे, श्रद्धा आहे, ठेवा श्रद्धा, माझा काय प्रॉब्लेम नाही. कारण का मला असं वाटतं प्रत्येकाची श्रद्धेची जागा असते, त्याच्यात वी शुड नॉट इंटरफिअर. वी शुड रिस्पेक्ट. की तुम्हाला वाटतं ते तुम्ही करा, मला करायला लावू नका ते. पण हे करत असताना श्रद्धा जरूर असावी, पण अंधश्रद्धा नसावी. कारण का अंधश्रद्धेमुळेच सामाजिक परिवर्तन. तुम्ही एवढं वेस्टर्नाइज कपडे घालता, आता ते इंडियन मेड आहेत, इंडिया वगैरे ह्याच्यात मी पडत नाही. कारण मी सगळ्यात मोठा आत्मनिर्भर भारत हे सगळे इकडे बसले, 1 2 3 4. आम्ही सगळं भारतीय घालतोच, आम्हाला सार्थ अभिमान आहे त्याचा. पण आम्ही त्याला इथे काय लिहित नाही आम्ही कपाळावर की वी आर इंडियन्स, वी आर सो प्राऊड, आम्ही आत्मनिर्भर आहोत. इट्स अ गिव्हन. सगळ्या गोष्टी शब्दांमध्ये, आता पत्रकारांच्या समोर बोलते मी हिंमत करून, पण सगळ्या गोष्टी
कॉन्स्टंटली शब्दात आर्टिक्युलेट करणं गरजेचं नसतं. काही गोष्टी काही ॲक्शन्सनीही समजायच्या असतात. अँड इट इज द ऑब्व्हियस. म्हणजे साडी घालण्याचा सार्थ अभिमान आम्हाला. आता नवीन पिढीला असं एक वाटतं मोठं की साडी मेंटेनन्स इज बिकम अ प्रॉब्लेम. मग इंडियाची आयडेंटिटी काय तुम्ही ठेवणार, हा एक मोठा विषय आहेच ना. मी जेव्हा परदेशात जाते, मी युनायटेड नेशन्सला जेव्हा रिप्रेझेंट केलं, तेव्हा मी न्यूयॉर्कमध्ये फक्त साडीच नेसली 7 दिवस. कारण का काय पॉईंटच नव्हता. सारखंच काम होतं तर दुसरं काय करून जाणार. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी आयुष्यात अनेक वेळा न्यूयॉर्कला गेले. न्यूयॉर्क इज अ व्हेरी फास्ट मुव्हिंग सिटी. तिथे ट्रम्पला साठी पण कोणी थांबणार नाही. ट्रम्प इज अ बॅड एक्झाम्पल. प्रेसिडेंट ओबामासाठी पण कोणी थांबणार नाही. बिकॉज पीपल आर इन अ रश. खूप. ते मुंबईसारखी जागा आहे की चला उठा आणि कामाला लागा. तर न्यूयॉर्कमध्ये जेव्हा जेव्हा मी साडी नेसून चालते, लोक थांबून थांबून विचारतात, इंडियन व्हॉट इज द सिल्क. त्यांना ऐकायचं असतं की त्या मोटिव्ह, आता या साडीवर बॉर्डर आहे आणि त्याच्यावर मोटिव्ह आहे, ह्याची एक स्टोरी आहे. त्या विवरचा एक ह्याची एक स्टोरी आहे, ह्या बुट्टीची एक स्टोरी आहे. कुठल्या कपड्यांमध्ये तुमच्या कुठल्याही आजने जे परदेशातल्या स्टाईलचे कपडे घातले त्याच्या मागे कुठला विवर आहे आणि कुठली स्टोरी आहे. पण भारतीय साडीच्या मागे प्रत्येकामागे मोटिव्हमुळे एक स्टोरी, आपला इतिहास आहे, आपली आयडेंटिटी, जे परदेशात कुठेही गेलं तरी प्रकर्षाने जाणवतं आणि त्याच्याबद्दल एक्साइटमेंट आहे. आता तुम्हाला हे प्रॅक्टिकल नाही हे समजते मी, की कधी ते साडी एवढी 6 मीटरची साडी कुठे तुम्ही साफ ठेवणार, ती धुणार कधी. हा पण मग आता ह्याच्यात काही इनोव्हेशन आम्हाला करता येईल का, तुम्ही सजेस्ट करा ना. कारण का आम्ही हँडीक्राफ्ट्सवर केंद्र सरकार काम करतच आहे. पण आता मला साडीचे दुकानदार सांगतात की एक काही वर्षांनी ऑब्सोलीट होईल कदाचित. कारण का द मेंटेनन्स इज सच एन इश्यू. आणि हँडलूम्स इज अ डाईंग आर्ट. हँडलूम्सचा जीएसटीचा प्रॉब्लेम आणि देर आर सो मेनी कॉम्प्लेक्स इश्यूज. आणि तुम्ही भारत रिप्रेझेंट करता, त्याच्यामुळे आम्ही तुमच्याकडून खूप अपेक्षेने बघतो. कारण का भारतात मल्टी फॅसेट्स आहे. ते असं नाही की एक जीन घातली जगात कुठेही जा तीच आहे. भारतीय असण्याचे खूप खूप पैलू आहेत. त्या प्रत्येक पैलू तुम्ही बसता. तर पत्रकार म्हणून ह्या सगळ्या, मग सोशल इश्यूज असतील, आपले ट्रेडिशनल इश्यूज असतील, आपल्या अन्नाचे इश्यूज असतील, भारता इतकं कुठेच जगात नाहीये. इथे आपण 150 लोक बसलोय. प्रत्येकाच्या घरातली बटाट्याची भाजी ही वेगळी असते. मान्य तुम्हाला? कुणाच्याही घरातली आमटी सेम लागत नाही. इंग्रेडियंट्स तेच आहेत ना, तीच तुरीची डाळ आहे, तोच मसाला आहे, सगळं तेच आहे. पण एवढा वेगळेपणा हा कुठे असेल मला सांगा. मॅकडॉनल्ड्स इज स्टँडर्डाइज, काही बी खाव, दिस इज अ TRP. एनीवेअर इन द वर्ल्ड यू गो, मॅकडॉनल्ड टेस्ट द सेम. अँड द ब्युटी ऑफ इंडियाज डिव्हर्सिटी. ती डिव्हर्सिटी आपली ताकद आहे. तोच आपला वीकनेस आपण करतोय. त्यामुळे एक समाज म्हणून पत्रकारांनीही हिची चर्चा केली पाहिजे की त्या डिव्हर्सिटीला आपण ह्या समाजात आज जे होणारे अंतर आहे का, हे आम्हीच राजकारण्यांमध्ये हे तुम्हाला दिसतंय आणि तुम्हाला हे जाणवत नाहीये का. मग सामाजिक असतील, आर्थिक असतील, राजकीय असतील, सेंटर ऑफ लेफ्ट, सेंटर ऑफ राईट का एक्स्ट्रीम, त्याचा अधिकार तुम्हाला आहे. यू आर राईट विंग, दॅट्स फाईन बाय मी. आय एम सेंटर ऑफ लेफ्ट. ही माझी आयडियोलॉजी म्हणून तुमची वाईट आहे असं अजिबात माझं म्हणणं नाही. आणि जसं बोलायची माझी ताकद आहे तसं ऐकून घ्यायची ही ताकद माझ्यात असली पाहिजे. ह्याला सशक्त लोकशाही म्हणतात. पण या सगळ्या गोष्टींचा एक सोशल इम्पॅक्ट आणि आपल्या देशाचा विकास म्हणजे फक्त समृद्धी हायवे नाही. त्या समृद्धी हायवेवर तुम्हाला जर समान अधिकार मिळाले नाही तर त्या समृद्धी हायवेचा उपयोग काय. आज छेडछाड होणार असेल, आजही तुमच्या लग्नांमध्ये समोरचा मुलगा जर हुंडा मागणार असेल, आजही स्त्री भ्रूण हत्या होणार असेल, आज प्रत्येक पत्रकारितेची छेडछाड होताना तिला भीती वाटत असेल की मी हा इश्यू कसा रेज करू, तर इट्स अ सिरियस कॉज ऑफ कन्सर्न. तर तुमच्या ऑफिसेसमध्ये, सिस्टममध्ये अधिकारवाणीने तुम्हाला जागा आहे का, किंवा तेवढा कॉन्फिडन्स दिला जातोय का की तुमची जर कोणी छेडछाड काढली तर तुमच्या ऑफिसमध्ये आहे का ती सिस्टम, की तुम्हाला हिंमत आहे का तुमच्या एडिटरकडे जाऊन सांगायला, जो पुरुष आहे, सगळीकडे राहतही नाही आहेत, की बाबा देर इज दिस प्रॉब्लेम आय एम गोइंग थ्रू, कॅन यू प्लीज हेल्प मी. भारत सरकारने प्रत्येक
ऑफिसमध्ये ती यंत्रणा आहे, तर ती तुमच्या ऑफिसमध्ये आहे का? आय एम जस्ट क्युरियस. तो विशाखा सेल आहे सगळ्यांच्या ऑफिसेसमध्ये, पण तो इफेक्टिव्ह आहे का? ऍक्च्युली वी शुड ऍक्च्युली मला असं वाटतं की ह्या चर्चातून, म्हणजे मी तुम्हाला खरं सांगू, मी भाषणाची तयारी माझ्या डोक्यात वेगळी केली होती, पण एवढा यंग ऑडियन्स बघितल्यावर इट्स नॉट इफेक्टिव्ह. सो देन दिस इज व्हॉट सी such a big. How can she not call out? The Vishaka is for her. The pressure is so much that you don't want. And please believe me when I say this. Don't for a moment feel that we are not teased. Every woman, I think, who professionally works at I say this with a very heavy heart, is somewhere tracked somewhere. Like, I'm telling you, I say this quite often. Somebody once in parliament told me, वो जो दूसरा पीला रंग पहनते ना, ये आप पे ज्यादा सचता है. Like, what are you saying? He said, जो परसों साड़ी पे, how does he know what I was wearing yesterday, day before? I don't know what I was wearing day before yesterday. And I'm not flattered by it. I mean, I take it in my stride and I said, अरे देश का सोचो, मेरा साड़ी के बाद में बाहर सोचो. Why is he worrying about what I am wearing? Mind your own business. You've come to parliament to do policy, not to comment on my clothes. It's not something that I'm giving you as an example. This is something that we all as a society need to decide, where do we draw our line. So I think that's what this discussion is expected, that what are we really looking for? And it's not a fight. I am very much for gender equal. I don't want, I will not take 49, but I don't want 51 either. I think it has to be a very balanced. I mean, all this whole thing is Purushancha Virodat ladai hai. I am not fighting the men in this country. For what? They are part of the same system that I represent. जसे मला महिला मत देतात, पुरुषही मला मत देतात. So why should I differentiate? And if there is one rotten apple, that doesn't mean everybody is bad. So I think there are many, many such social issues, and I think that's what we are looking for. And one last point before I leave, I just want to request your views on AI. I'm very concerned about it, is because ChatGPT इतना अच्छा काम कर रहे हैं. I'm going to move a bill in Parliament also. कि how is our policy making and raising issues? How is ChatGPT going to impact us? We are policy makers. We cannot let ChatGPT make our decisions. देश कैसे चलेगा? फिर कोई भी देश कैसे चलेगा? Exactly. Formulate our bills, and if you go into ChatGPT, we have tried this as a matter of fact, just as an exercise, कि bill के how to make a speech for the bill or against the bill, दोनों side, and ChatGPT is given that points. I'm like, my God. So there is no space for me or my little brain in this. So it's very alarming. So do we have to change our lives in the next 5 years? Will reporting change? Will drafting change? Just now before coming here, Datta Babu and me were having a small chat. We do a project on Marathi books because we feel we want to encourage new writers. So he's telling me, now we'll have to do some changes. I said, like what? He said, we have to see if the book has come from ChatGPT or is it really the creativity of the person. Which is a very valid point that he made. It had not even occurred to me that could there be a writer who has given a synopsis out of ChatGPT? So what about good writing? What about talent who deserves? But then let's not mix up that maybe there's a genuinely good writer who gets neglected because we are caught up in this AI world. So I think how to use it. No. बसा. But a lot of people are. In the US, they detect it is AI, and they just
No. Why now I see videos which on the top say AI. Now sometimes when I'm watching a reel, I don't know whether it's a real reel or not a real reel. That is also a big problem. Yes, so it's very, very worrisome because what you're watching, is it factual or not factual? That is a $1 million question. How do you judge it? And it looks amazing in real life. So I think that's the next few years of technology that's going to affect us. All our lives, be it education, be it reporting, every factor. Even, I think doctors are getting affected by all this. Even medicine, which is such a personalized thing. So I think खूप व्यापक चर्चा करण्यासाठी खूप दिवस आहेत, कारण दत्ताभाऊंना मी म्हणते ते एक दिवसात तुमचे प्रश्न सुटणार आहेत का नाही माहिती नाही आज चर्चेतून. पण मला असं वाटतं ह्या चर्चा इधर वर्षातून एकदा दोनदा किंवा विषय बेस्ड घेऊन जर तुम्ही करू शकला तर पॉकेट्समध्ये याच्यावर चर्चा होईल. म्हणजे पत्रकारिता अँड AI किंवा नुसती विशाखा कमिटीवरच एक दिवसभर तुम्ही बसला तरी प्रश्न सुटणार नाहीत की त्याचं इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन आपण कसं करणार. त्यामुळे अनेक प्रश्न आहेत, आव्हानं आहेत, तुमच्या म्हणजे बेसिक सॅनिटेशनचे इश्यूज आहेत, हे सगळं इंटरकनेक्टेड आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी आज दिवसभरात जो फीडबॅक द्याल त्याला कुठे पुढे कसं एक समाज म्हणून यायचा, म्हणजे सुरू होईल काम जस्ट फॉर प्रेस, बट आगे कैसे लेके जाना है, बिकॉज वो सिर्फ आप तक सीमित नहीं होता, उसका इम्पॅक्ट पूरे समाज पे हो रहा है. सो आय थिंक ह्याच्यातून काहीतरी मोठं आणि चांगलं उभं राहावं, त्याच्यातून काही अकॅडमिक स्टडीज आपल्याला काढता येईल. तुम्ही जसं म्हणला तसं विशाखा कमिटीवर एक राज्याचाही एक आपण आढावा घेऊया की खरंच ती इम्प्लिमेंट होते का नाही, त्याचा एक रिपोर्ट करून चव्हाण सेंटर आणि तुम्ही सगळ्यांनी जर मदत केली तर आपण महाराष्ट्र सरकारला सांगू शकतो का की बाबा हे स्ट्रेंथन करा, हे इफेक्टिव्ह होत नाही आहे. सी मोस्ट गव्हर्नमेंट जरी विरोधात असले तरी एक गोष्ट मी प्रांजळपणे करेन की मोस्ट थिंग्स ऑल गव्हर्नमेंट्स डू वेल and the intent of every government is good. The gaps come in implementation. I am never taking away from an intention. असं कधीच कुठलं सरकार म्हणणार नाही की कुपोषण वाढू दे, असं कसं कुठलं सरकार म्हणे. आणि गव्हर्नन्स इज कंटिन्युटी. म्हणजे 70 साल में कुछ नहीं हुआ हे हास्यास्पद आहे. मी 11 वर्षात काही नाही झालं हे कधीच म्हणणार नाही, कारण का माझ्या क्रेडिबिलिटीचा प्रश्न आहे, कारण का मी नाही अंधारात शिकले. त्याच्यामुळे जेव्हा ते आरोप करतात ना ते खूप मला बालिश वाटतात. ते ठीक है एक विरोधक म्हणून फॉर दैट होल ड्रामा इट साउंड्स गुड, 70 साल में कुछ नहीं किया, ऐसा नहीं होता ना. मैं अंधेरे में पढ़ी, मैं स्कूल बस से गई, मेरे कॉलेज के वक्त भी यही ट्रेन थी, यही एयरपोर्ट था, एंड देयर वर नो स्नेक चार्मर्स ऑन द रोड और एलिफंट्स वॉकिंग ऑन द रोड. नाव दे आर वॉकिंग ऑन द रोड. मी नाही कधी मुंबईत नाशिकला बिबट्या बघितला, मी जन्मापासून जाते बिबट्या, आता नाशिकला बिबट्या दिसतोय. सो इट्स ॲक्च्युली गॉन अगेन्स्ट अस, बिकॉज आपण बिबट्याच्या एरियामध्ये गेल्यावर बिबट्या आपल्यामध्ये येतोय. इतके वर्ष जुन्नरला आम्ही जातो, कुठे बिबट्या अंगावर येतोय आम्ही. सो यू हॅव टू थिंक ऑफ ऑल दीज थिंग्स. यू कांट ओनली लुक एट इट इन वन. म्हणजे एक नॅरो आउटलुक कुणाचाच असू शकत नाही ना, आमचा एज पॉलिसी मेकर्स ना तुमचा रिपोर्टर्स म्हणून. यू हॅव टू ब्रॉडन, अँड द वर्ल्ड इज नॉट राऊंड एनिमोर, इट इज फ्लॅट, इज वेअर वी आर राईट नाव. का जगातली सगळी आता डोनाल्ड ट्रम्प जे करतात तुमच्या आणि माझ्या आयुष्यात केवढा मोठा त्याचा इम्पॅक्ट होतोय. माझ्या कॉलेजमध्ये असताना कोण अमेरिकेचे प्रेसिडेंट केनेडीज वॉज लाईक अ रोमॅन्टिक स्टोरी फॉर अस. वी रोमॅन्स द केनेडीज ग्रोईंग अप थिंकिंग माय गॉड व्हॉट अ फॅमिली. आता ट्रम्प इज, वी कॅनॉट इवन थिंक ऑफ रोमॅन्सिंग हिम बिकॉज इट्स इम्पॅक्टिंग माय डे टू डे लाईफ एव्हरी डे. हिज डिसिजन इम्पॅक्ट माय लाईफ अँड द लास्ट फार्मर्स लाईफ, लास्ट माय. द वर्ल्ड इज रिअली फ्लॅट नाव. त्याच्यामुळे या सगळ्याचा खूप म्हणजे बोलण्यासारखं खरं खूप आहे. माझे फॉर्म आहेत तिकडे बसलेले, माझे AB फॉर्मचे आता तिकडे चाललंय, तू लढणार मी लढणार. सो अनफॉर्च्युनेटली आय कांट बी विथ यू. आणि हे आधी ठरलं आणि इलेक्शन नंतर अनाऊन्स झालं. मी दत्ताभाऊंना आणि ऑर्गनायझरला विनंती करीन की पुढच्या वेळेस आम्हाला बोलवाल तेव्हा एक तर आमचा पुरा दिवस ब्लॉक करा, कारण का खरी मजा माझ्या भाषणात नाही आहे, खरी मजा माझं भाषण झाल्यानंतर दिवसभर तुम्ही जी चर्चा करणार आहात त्याच्यात आहे. आणि आमच्यासारख्या पॉलिसी मेकर्सनी ना खरं मी अनेक वेळा नेत्यांना सांगते की आपण जे कार्यक्रमाला भाषण करून जातो ना, हे दिस इज द बिगेस्ट डिससर्व्हिस वी डू टू अवरसेल्व्स. कारण का आपल्या पॉलिसीमध्ये दिवसभर जी चर्चा होते ना ते ऐकून आपण पॉलिसी केली पाहिजे. दॅट इज द रिअल ब्युटी ऑफ इंडियन पार्लमेंट, नॉट जस्ट कमिंग, स्पीकिंग अँड लिव्हिंग. पण अनफॉर्च्युनेटली आय एम डुईंग दॅट टुडे, कारण का माझ्या AB फॉर्मच्या वाट बघतायत सगळे, कारण का तिकडे ह्याच्यावर अलायन्स करायचं. राईट नाव इट इज फ्री फॉर ऑल. त्यामुळे इट्स लाईक दोज ओल्ड रेसलिंग टाइम्स, इट्स अ फ्री फॉर ऑल. तुम्हाला माहिती असेल मुंबईला आपल्याकडे असायचे ते रेसलिंग मॅचेस विच वॉज फ्री फॉर ऑल.
मग आता नक्की कोण कुणावर जाणार आहे वगैरे हे सगळं उद्या संध्याकाळ किंवा परवापर्यंत क्लिअर होईल. पण आत्ता तरी मला जाणं माझ्या मतदारसंघात भाग आहे. प्लस माझ्याकडे मोठा ॲक्सिडेंटही झालेला आहे त्या नवले ब्रिजचा, त्याचाही आढावा आज आहे. त्यामुळे मी मनापासून खरं तर माफी मागते की मला हे सेशन अर्धवट सोडून जावं लागतंय. पण आज आपण एका विश्वासाच्या नात्याने एक रविवारी वेळात वेळ काढून आलाय, कारण का वेळेचं महत्त्व मला माहिती आहे. सगळ्यांचाच वेळ महत्त्वाचा असतो आणि आजकालच्या जगामध्ये आपलं आयुष्य इतका वेगाने आपण जगत असतो. वी आर नॉट लिव्हिंग लाईफ, वी आर लिव्हिंग द मोमेंट राईट नाव. आय डोंट नो हाऊ गुड और बॅड इट इज, ये वक्ती बताएगा. पण आज वेळात वेळ काढून आपण आलात आणि ही एक सुरुवात आहे. ह्याच्यात आम्हाला कंटिन्युटी ठेवायची आहे. त्याच्यामुळे आजचा कार्यक्रम झाल्यानंतर तुम्हाला काही सूचना करायच्या असतील तर जरूर सूचना करा. आम्हाला ह्याच्यात आणखीन काम करणं गरजेचं वाटतं. आणि ही नवीन पिढी जी आज येते त्याच्यात व्यासपीठावरील आणि समोरी बसलेले अनेक सिनियर पत्रकार आहेत. त्या पत्रकारिता वगैरे म्हणणार नाही, आय एम जेंडर इक्वल ॲज आय टोल्ड यू. त्यामुळे जे आहेत त्या पत्रकारांनी त्यांची अनुभव चांगले आणि वाईट दोन्ही सांगा, म्हणजे पुढच्या पिढीला एक खूप मोठा अनुभव तुमचा, त्याच्यातून त्यांना काहीतरी नवीन शिकायला मिळेल. आज आपण आलात त्याबद्दल आपलं मनापासून स्वागत करते, आभार मानते. आणि माझ्या AB फॉर्मसाठी मला पुण्याला जायला परवानगी द्यावी एवढी विनम्र विनंती करून आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र.